नवरात्रीचा पहिला दिवस दिवसभरातल्या पहिल्या प्रार्थनेसारखा पवित्र या दिवशी पूजली जाते ती म्हणजे आदिशक्ती शैलपुत्री माता। शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी, ती म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या माता शैलपुत्री। चला जाणून घेऊया तिचा अद्भुत जन्म, स्वरूप आणि महत्त्व। मागील जन्मात त्या राजा दक्ष यांची कन्या सती होती आणि महादेवांची अर्धांगिनी पण। दक्ष राजाने एका मोठ्या यज्ञात महादेवांचा अपमान केला आणि त्याच अपमानाच्या रागात माता सतीने त्याच यज्ञकुंडात स्वतःला आहुती दिली। पुढच्या जन्मात त्यांनी हिमालयाच्या घरी शैलपुत्री म्हणून जन्म घेतला, त्यामुळे शैलपुत्रीला नवरात्रीची प्रथम देवी सुद्धा मानलं जातं। माता शैलपुत्रीच्या उजव्या हातात त्रिशूळ, डाव्या हातात कमळ आणि वाहन नंदी। आणि माता शैलपुत्रीचं स्वरूप शांत, दिव्य आणि मातेसारखं करुणामय आहे। माता शैलपुत्री ही आद्यशक्ती आणि सर्व शक्तींचं मूळ स्रोत मानली जाते। माता शैलपुत्रीची पूजा केल्याने भक्ताला मानसिक स्थैर्य, शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती मिळते। तिची उपासना म्हणजे भक्ताच्या आध्यात्मिक प्रवासाची पहिली पायरी। मार्कंडेय पुराणानुसार माता शैलपुत्रीला प्रथम दुर्गा म्हटलं आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरी घट स्थापना केली जाते, कारण तीच शुभारंभाची देवी आहे। तर ही होती माता शैलपुत्रीशी निगडीत कथा आणि महत्त्व। तर चला या नवरात्रीला शैलपुत्री मातेला वंदन करून आपला जीवन प्रवास सुखी करूयात। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण मी घेऊन येत आहे नवरात्रीच्या नवदुर्गांची सिरीज। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा। जय माता दी।